2025 मधला आणखी एक भीषण विमान अपघात घडलेला आहे। विमान अपघातांची मालिका थांबण्याचं नाव घेत नाहीये। भारतात अहमदाबादमध्ये विमान दुर्घटनेला 1 महिना होतो तोच बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सुद्धा एक भीषण विमान अपघात झालेला आहे। सोमवारी बांगलादेश हवाई दलाचं एक प्रशिक्षणार्थी विमान हे ढाकामधल्या एका शाळेच्या परिसरातच कोसळलं आणि त्यामुळे मोठ्या हानीची भीती निर्माण झाली। अर्थात या अपघातात 19 जणांचा मृत्यू झालेला आहे। यात 16 विद्यार्थ्यांचा समावेश आहे, तर पायलट आणि 2 शिक्षकांचाही या अपघातात मृत्यू झालेला आहे। नेमका हा अपघात कसा झाला, काय घडलं, पाहूया एक रिपोर्ट। पुन्हा एक विमान अपघात, शाळेवरच विमान कोसळलं। ढाकामध्ये विमान अपघात। बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये सोमवारी दुपारी बांगलादेश हवाई दलाचं एक प्रशिक्षणार्थी विमान कोसळलं। हे विमान ढाका येथील उत्तरा भागातील माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजच्या आवारात दुपारी कोसळलं। त्यावेळी शाळेत मुलं होती, त्यामुळे मोठ्या हानीची भीती आहे। बांगलादेश लष्कराच्या जनसंपर्क कार्यालयानं निवेदन जारी करून या अपघाताला दुजोरा दिला। बांगलादेश लष्कराचं F-7BG विमान हे चीनी बनावटीचं विमान होतं। या अपघातात 19 जणांचा मृत्यू झालाय। यात पायलट, 16 विद्यार्थी आणि 2 शिक्षकांचा समावेश आहे। तर घटनेचं गांभीर्य पाहता मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे। जखमींना हातगाडीवरून रुग्णालयात नेत असतानाचा व्हिडिओ देखील समोर आलाय। बांगलादेशच्या अग्निशमन दलानं दिलेल्या माहितीनुसार ही घटना दुपारी 1:18 घडली। दुपारी 1:06 जेट विमानानं उड्डाण केलं होतं। त्यानंतर केवळ 12 मिनिटांतच हे विमान कोसळलं। विमानात बिघाड झाल्याचं लक्षात आल्यानंतर पायलटनं नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आणि विमान कोसळलं। कोसळण्याआधी विमानानं पेट घेतला होता, अशी माहिती सैन्यानं दिली आहे। दरम्यान बांगलादेशमधील आघाडीचं इंग्लिश वृत्तपत्र द डेली स्टारनं दिलेल्या माहितीनुसार सुमारे 100 जण यात जखमी झाले। विविध रुग्णालयात दाखल जखमींच्या आकडेवारीवरून ही माहिती देण्यात आली। सैनिकी रुग्णालयासह विविध रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आलंय। ढाका मेडिकल कॉलेजच्या जवळ असणाऱ्या नॅशनल बर्न अँड प्लास्टिक सर्जरी इन्स्टिट्यूट, कुर्मिटोला हॉस्पिटल, ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटल, कंबाइंड मिलिटरी हॉस्पिटल आणि उत्तरा मॉडर्न हॉस्पिटल सहित विविध रुग्णालयांमध्ये जखमींना दाखल करण्यात आलंय। माइलस्टोन स्कूल अँड कॉलेजवर हे विमान कोसळलं तेव्हा काही वर्गांच्या परीक्षा सुरू होत्या, तर नर्सरी आणि ज्युनियर वर्गांची शाळा सुटण्याची वेळ होती, त्यामुळे पालकही शाळेबाहेर उभे होते। विमान नर्सरी आणि ज्युनियर वर्ग जिथं भरतात त्या सेक्शनच्या गेटवरच कोसळलं, त्यामुळे या परिसरात मोठं नुकसान झालंय। पालकांच्या डोळ्यांसमोरच त्यांच्या मुलांच्या शाळेवर विमान कोसळल्यानं पालकांना मोठा धक्का बसलाय। उत्तरा, टोंगी, पल्लबी, कुर्मिटोला, मिरपूर आणि पूर्वांचल या 8 अग्निशमन केंद्रांच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यात सहभागी झाल्या, तर परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तसंच मदत आणि बचाव कार्यासाठी बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या 2 तुकड्याही तैनात करण्यात आल्या। अगदी महिन्याभरापूर्वीच भारतात अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानानं उड्डाण घेतलं आणि काही मिनिटातच विमान मेडिकल कॉलेजच्या कॅन्टीनवर कोसळलं। यात 260 जणांचा मृत्यू झाला। अगदी त्याच अपघाताची सोमवारी पुनरावृत्ती झाली। दरम्यान ढाका विमान अपघाताबाबत बांगलादेश सरकारनं मंगळवारी राष्ट्रीय शोक जाहीर केलाय। या दिवशी सर्व सरकारी, अर्धसरकारी, स्वायत्त संस्था आणि शैक्षणिक संस्थांमधील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल, तर या विमान अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।